तर नमस्कार. आज आपण आहोत योगीराज कावळे बरोबर, जे आहे एक आयुर्वेदिक डॉक्टर. तर विषयावर जाता आपण आज बोलणार आहोत जॉईंट पेन बद्दल. तर आम्ही त्यांना विशेष आत्ता आणलेलं आहे इकडे जॉईंट पेन बद्दल बोलायला. तर डॉक्टर योगीराज, कसे तुम्ही? बरे? बरं आहेत एकदम मजेत. एकदम मजेत. अरे वा. तर आमच्या दर्शकांना सांगता का, आपण म्हणजे जॉईंट पेन बद्दल बोलत आहोत इकडं, पण हा, नक्की जॉईंट पेन काय असतो? जॉईंट पेन म्हणजे संधिवात. अच्छा. प्रत्येक जॉईंट म्हणजे समजा इथल्या हाडाचे जॉईंट, इथले जॉईंट, हा. गुडघ्याचे जॉईंट, नी हा. जॉईंट, हम्म. सगळीकडले जॉईंट दुखते, त्याला बरोबर. जॉईंट पेन म्हणतात. हा, संधिवात. अच्छा, म्हणजे जो संधिवात हा कशामुळे होतो नेमकी? संधिवात म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, ते समजा जॉईंट आहे ना, तर हम्म. त्याच्यामध्ये हवा येते, म्हणजे अच्छा. तो वात म्हणायचा आपण. अच्छा. हा, तर हे याचं दुखणं, सांध्याच्या आतमधलं दुखणं. सांध्याच्या आतमधलं दुखणं. हा. तर हे म्हणजे भरपूर लोक जे आहेत आमच्या बरोबर बरोबर, हा. तर हा. त्यांना हा संधिवात किंवा जॉईंट पेनचा हा त्रास असतो. हा. बरोबर. तर हो. याच्यावर आपल्याकडे काही घरगुती उपाय आहे का? घरगुती उपाय आहेत. त्याच्यात मालिशचं तेल आहे. अच्छा. ते लावायचं असतं, मालिशचं तेल. आणि अच्छा. पोटामधून खाण्यासाठी झाडपाल्याची औषधे. झाडपाल्याची औषधी. हा, हे मालिशचं तेल आहे. अच्छा. मालिश हे लावलं हा म्हणजे हा. समजा हातावर घेतलं आणि असं लावलं, हा हा. जॉईंटवर लावलं, अच्छा. आणि ते मग त्याचं दुखणं कमी होऊन जातं त्यांनी. ते वरच्या मग. बाजूने होते दुखणं कमी. अच्छा. आणि पोटामधून खायला झाडपाल्याची औषधी आहेत. अच्छा. झाडपाल्याची औषधी आहेत. अच्छा. पोटामधून घेतल्यावर ते झाडपाल्याची औषधी, ते दुखणं कमी होऊन जातं ते. तुम्ही जेव्हा झाड पाल्याची औषधी असं म्हणता, हा, म्हणजे नेमकी नक्की त्यात काय असते नक्की? नक्की त्याच्यामध्ये साधारण 30 ते 35 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्याची अच्छा. सगळी एकेरी पावडर केलेली आहे, फक्त पावडर फॉर्मॅटमध्ये. अच्छा, म्हणजे काही जे प्रोसेस केलेलं नाही त्याला. अच्छा, म्हणजे जे झाड पाले वगैरे आहेत त्यांना हा, तुम्ही झाडपाला. वाळवून बारीक करून हा, उन्हात हा. वाळवून वगैरे त्याला पावडर केली तुम्ही? त्याचे मुळं असतात, साली असतात. अच्छा. हा, तर ते वाळवून पावडर केलेली असते ती. हे नॅचरल सोर्स मध्ये असते ते. अच्छा, आणि हे किती इफेक्टिव्ह असतं? हे साधारण हे खायला महिनाभरानंतर त्याचा इफेक्ट सुरू होतो. अच्छा. याचा काही इन्स्टंट इफेक्ट येत नाही, कारण हे पेन किलर नाही. अच्छा. पेन रिमूव्हर आहे. आणि ते मुळापासून दुरुस्त करतं ना. अच्छा, तर वात तुम्ही कमी करतं ते. अच्छा, तर तुम्ही आता सांगितलं पेन किलर नाहीये, पेन रिमूव्हर आहे, हा. बरोबर? हो. तर नक्की पेन किलर जे आपण आता औषधे घेतो मार्केटमधून, हा. जे असतात हा. औषधे घेतो आपण, तर ते खाऊन तर बरोबर. आमचं लगेच दुखणं थांबतं. बरं, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? म्हणून त्याला पेन किलर म्हणतात. ते हम्म. थांबवतो किल. म्हणजे हम्म. समजा हे जॉईंट दुखत असेल, हम्म. याचं दुखणं आपल्याला ते गोळी घेतल्यानंतर साधारण 4 तास, 6 तास, 8 तास ते जाणवत नाही. म्हणजे इथला आणि ब्रेनचा संबंध ते ब्रेक करतं ते. अच्छा. मग ते दुखणं जाणवत नाही. मग जशी जशी त्याची पॉवर उतरणार हम्म. त्या पेन किलर औषधीची, तर मग हम्म. ते परत दुखणं जाणवतं. म्हणजे पेन मुळापासून जात नाही. अच्छा, पेन तिकडच बरोबर. राहतो. हा, पेन तिथेच राहतो. फक्त आपल्याला जाणवत नाही त्याचं दुखणं. अच्छा. हा, अच्छा. आणि जे तुम्ही पेन रिमूव्हर म्हणता, म्हणजे हे हा. नक्की काय कर तुमच्या बॉडीमध्ये? म्हणजे समजा याच्यामध्ये वात असतो. वात हम्म. म्हणजे हवा. ते काही हम्म. इंजेक्शन काढल्या जात नाही किंवा कुठले काढण्याचे नाही. तर त्या औषधीनं हळूहळू तो वात रिमूव्ह होतो तो. अच्छा, म्हणून जॉईंट त्याला मध्ये असलेला दुखणं. वात. हा, जॉईंट मधला, बॉडी मधला सगळा वात तो कमी व्हायला सुरुवात होते. अच्छा. त्याच्यामुळे मग ते दुखणं हळूहळू कमी होत जातं. एकदम कमी होत नाही. आणि कोणी ही औषधी घेतली पाहिजे असं काही एज लिमिट वगैरे काही नाही, असं नाही. काही आहे हे का? बघा, आता समजा 10 वर्षाचा असू द्या किंवा 100 वर्षाचा असू द्या, हम्म. दुखणं ज्याला आहे, हम्म. दुखण्यासाठी घेणार ना आपण औषध ते. बरोबर. हा, तर दुखणं त्यांना कमी कमी होत जाईल. त्याला काही एज लिमिट नाही. आजाराला एज लिमिट नाही ना. बरोबर. बरोबर. हा. तर ज्यांना जॉईंट पेंट आहे किंवा संधिवाताचा त्रास आहे, तर ते ही औषधी आणि हे मालिशचं तेल घेऊ शकता. हो, हो, आणि घेऊ हे शकतात, लावू शकतात. वापरायचं आणि खायचं कसं असतं हे? हे सकाळ संध्याकाळ खायचं असतं ते पावडर. अच्छा, म्हणजे म्हणजे खायचं समजा म्हणजे मधाबरोबर, पाण्याबरोबर? पाण्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं, कोमट पाण्याबरोबर खायचं ते, अच्छा. उपाशी पोटी. आणि किती क्वांटिटी वगैरे काय? साध्याच्या ही जी पुडी आहे, हम्म. तर 20 दिवसाची पुडी आहे. अच्छा. सकाळी संध्याकाळी. अच्छा, 20 हा, दिवस
20 दिवस. म्हणजे ते एक साधारण चम्मच असं. अर्धा चम्मच. अच्छा, अर्धा चम्मच. साधारण अर्धा चम्मच. हा. अच्छा. आणि जे तेल आहे ते म्हणजे आम्ही तर मसाज स्पेशलिस्ट नाहीये स्वतः. बरं, नाही त्याची काही गरजच तेल. नाही अच्छा. स्पेशलिस्ट. अच्छा. हा. मग तर तेलचं ते ऍप्लिकेशन कसं असते मग ते? ते तेल असं हातावर घ्यायचं थोडस. हम्म, हातावर घेतलं की हम्म. असं लावायचं ना, मग फक्त असं वरच्या वर लावायचं. त्याला खूप अच्छा. मालिश करायची गरज नाही. अच्छा, आणि ते वरच्यावर मग, लावायचं. हा, समजा आणि झोपताना तुम्ही हम्म, लावलं ते, हम्म, झोपताना ते लावून झालं की मग हम्म. त्याला हवा लागू द्यायची नाही. अच्छा. आणि तुमच्या तेलामध्ये असे काय स्पेशल प्रॉपर्टी आहे जे मला दुसऱ्या तेलामध्ये भेटणार नाही? हे तेल 5 तेलाचं मिश्रण आहे. अच्छा. 35, साधारण 35 वनस्पतीचा पावडर मिक्स आहे त्याच्यामध्ये. हम्म. आणि तूप आहे, मध आहे त्याच्यामध्ये. अच्छा, तेलामध्ये तुम्ही सांगताय. तेलामध्ये सगळं त्याचं मिश्रण करून बनवलेलं आहे ते. अच्छा. हा. आणि जर आम्हाला आता ही औषधी जर ऑर्डर करायची असेल तर आम्ही कसं ऑर्डर करू शकतो तुमच्याकडून? अं, ते कुरिअरद्वारे मिळू शकेल तुम्हाला. अच्छा, कुरिअरद्वारे मिळू शकेल हो तुम्हाला. हो हो. ठीक आहे, तर आम्ही एक काम करतो आमच्या दर्शकांसाठी. तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्मची लिंक टाकतो. ठीक हो आहे. त्या हो. फॉर्मच्या लिंक मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट ऍड्रेस वगैरे तिकडे भरू शकता. हा. तर आम्ही एक तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्म भरून देतो. जे जे ज्यांना इंटरेस्टेड असेल तर ते हो. कॉन्टॅक्ट फॉर्म भरून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. चालेल ठीक आहे. चालेल कारण चालेल. आणि जर तुम्हाला तुमचा नंबर जर द्यायचा असेल आमच्या दर्शकांना कॉन्टॅक्ट करायला, तो हो पण आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. हो चालेल. ठीक आहे. तर अजून काय मेसेज आहे आमच्या दर्शकांसाठी तुम्हाला, तुमचा हा, कोणता? बरं, याच्या बरोबर अजून हा, हा. समजा याच्या बरोबर नुसतं हे झालं, तेल लावायचं आणि औषध हम्म, पोटात खाल्ली. हम्म, त्याच्याबरोबर जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किंवा नाडी बघून, हम्म. तर त्याच्याबरोबर अजून फुल लवकर ट्रीटमेंट करता येते ते, आणि रिपीट अच्छा. लवकर होतो. त्याच्यासाठी अच्छा. पंचकर्म आहे एक. अच्छा, पंचकर्म पण आहे. हा. अच्छा. पंचकर्म जर करून घेतलं तर हम्म. तुमचा आजार लवकर बरा होतो. समजा अच्छा. असं नुसतं औषध खाल्ल्यानं समजा महिनाभरात बरं वाटायचं, हम्म. पंचकर्म केलं की 15 दिवसात त्याचा रिझल्ट सुरुवात होतो ते. रिझल्ट सुरू होतो. अच्छा, हो ते चांगलं आहे. आणि आता तुम्ही सध्या पुण्यामध्ये आहे, बरोबर? हो, पुण्यामध्ये. तर लोक कसे काय येतील, म्हणजे तिकडे काय राहण्याची सोय वगैरे काही वगैरे काही आहे का असं काय? नाही बघा, नुसतं ट्रीटमेंट औषध घ्यायचं असलं तर पोस्टाद्वारे म्हणजे पाठवू शकतो. हम्म, पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे. हम्म. किंवा ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मग इकडे राहण्याची सोय करता येईल हॉटेलमध्ये. अच्छा, करता येईल. हो, करता येईल हॉटेलमध्ये. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काही हा. इश्यू नाही. ठीक आहे. तर ठीक आहे, मग आमच्या दर्शकांपर्यंत आम्ही मेसेज पोहोचवला आहे. जर त्या दर्शकांना संधिवाताचा, जॉईंट पेनचा काही त्रास आहे तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. बरोबर. ठीक आज आहे. एकच समजा हा. बॅक पेन असेल, हम्म, मणक्यामध्ये गॅप असेल, हम्म, फ्रोजन शोल्डर असेल, तर हम्म. त्याच्यासाठी पण चांगला आहे. तो स्पेशल आहे. अच्छा, त्यासाठी पण स्पेशल आहे. हा, अच्छा. त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट घ्यायला लागते. ओके, ओके, ठीक. हा. ठीक आहे. तर ठीक आहे, आमच्या दर्शकांपर्यंत मेसेज तर पूर्ण पोहोचलेला आहे. हो तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सोडू किंवा गुगल फॉर्मद्वारे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक हा. आहे. तर ठीक आहे, तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा, स्वामी बाय बाय. ओम. स्वामी स्वामी ओम. ओम.